आणि आता एक राजकीय ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेना खासदारांनी श्रीकांत शिंदेंसह अमित शाह यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील यावेळी उपस्थित असल्याचं कळतंय। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडनं अमित शाह यांची ही दुसऱ्यांदा घेतली गेलेली भेट आहे आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडनं सुरू असलेल्या पक्षविस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचंही कळतंय। शिवाय ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे का असा सुद्धा प्रश्न यावरती उपस्थित होतोय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या भेटीबद्दल अधिक माहिती देतील। सोमेश, नक्की ही भेट कशा संदर्भातली होती, काय चर्चा झाली, काय माहिती आहे? निश्चितच श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि सोबतच यावेळी विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते विधान परिषदेवर उपसभापती झालेले आहेत। त्यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। तर शिवसेना खासदारांकडून या भेटीत ही जी भेट घेतली गेली याचं एक वेगळं महत्त्व आहे। त्याचं कारण असं आहे की राज्यातही ऑपरेशन टायगर होणार का, शिवसेनेचे जे आमदार आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे येणार का, उद्धव ठाकरेंकडून असे असंख्य प्रश्न उपस्थित होत होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली असल्यामुळे या भेटीच्या नंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। विशेषतः एनडीए विस्ताराच्या भूमिकेत असताना शिवसेना खासदारांनी ही भेट घेणं यातून पुन्हा एकदा एक बाब अधोरेखित करून दिली जाते, ती म्हणजे एनडीए म्हणून शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच त्यामध्ये असणार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाच घटक पक्ष म्हणून सर्वाधिक महत्व आहे। हे या अशा स्वरूपाच्या सांकेतिक भाषेतून सांगितलं जातंय का, हा देखील एक प्रश्न आहे। नक्कीच सोमेश, या संदर्भामध्ये वेळोवेळी अधिक अपडेट माहिती घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।